आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुंता अजूनच वाढत चाललाय. हे लवकरात लवकर फॉरेन्सिकला पाठवून द्या. यस मॅम. मॅडम, ह्या प्रकरणाला जरा वेगळेच वळण मिळते. आता रिपोर्ट आल्यावरती कळेल की नक्की काय आहे, पण आय एम शुअर ही खूप मोठी गडबड आहे. मॅडम, डोळ्यात तेल टाकून आता सावीची काळजी घ्यावी लागणार. अर्थात. आता इथून पुढे मीच तिला शाळेत सोडायला जाईन. आणि हो, घराभोवती एक्स्ट्रा सिक्युरिटी वाढवा. येस मॅम. पण मी जे शोधते त्याचं काहीच क्लू मिळत नाहीये. त्या अनु मॅडमच असतील तर त्या सावीला भेटायला चोरून काय येतील? त्याने इथे यायला कोणाची भीती आहे? मॅडम, 100 वेळा बघून झाले मॅडम. काहीच क्लू मिळत नाहीये. मॅडम, तुम्ही खूप थकलात. मी एक काम करतो, मग चहा सांगू का? येस मॅम. अनु मॅडम जर असत्या ना तर त्यांनी जोर जोरात हाक मारली असती, माझं नाव घेतलं असतं. May I come in? थँक्यू बर का साधना ताई, बोलवलत आणि लगेच आलात. हो, यायलाच हवं ना. आता आपल्याला दोघींना एक ध्येय गाठायचंय म्हणल्यावर सगळी धडपड मिळूनच करायला हवी. म्हणूनच म्हटलं आमच्या सुंदरीच्या सासूबाई आल्यात ना, म्हटलं तुमची ओळख करून द्यावी आणि मग बरोबरच जाता येईल ना मुलांना शाळेतून आणायला. हे बघा, आल्या शशीताई. या बसा. ओळख करून देत्या, ह्या साधना ताई म्हणजे धनंजयच्या सासूबाई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते आपल्या स्वरूबद्दल. नमस्कार. नमस्कार. आणि ही आमची मी सांगते, मी मालती, आपली सरू आहे ना, तिची लहानपणापासून ना बेस्ट फ्रेंड आहे मी, आणि बहीण पण. आणि बर का, या आमच्या शशीताई म्हणजे सरूच्या सासूबाई. बरं झालं आपली ओळख झाली ते. हो हो, मलाही खूप बरं वाटलं. तुम्ही आमच्या सुंदरीचा विचार तुमच्या मुलासाठी करताय, सांगितलं मला मंगलताईंनी. अहो, धनंजय मुलगा नाहीयेत माझा, जावई आहेत, पण अगदी अगदी सख्या मुलासारखेच आहेत. माझी लेक गेली आणि आमचं नातंच बदललं. मला अगदी मनापासून वाटतं धनंजयनी पुन्हा लग्न करावं, संसार करावा. आणि तसं बघायला गेलं तर धनंजय आणि सुंदरी दोघही समदुःखीच आहेत ना. एकाला आपला जोडीदार गमावल्याचं दुःख आहे आणि दुसऱ्याला जोडीदाराने फसवल्याचं. शिवाय सावीला बाबांची आणि आरोहला आईची गरज आहेच की. तुम्हाला सांगते शशीताई, दोन्ही मुलांची खूप छान गट्टी जमलीये. धनंजय आणि सुंदरी एकमेकांना अगदी अनुरूप आहेत. अहो, अशी जोड शोधून मिळणार नाही. बरोबर बोललात तुम्ही, पटलं मला. खरंच असा जोड सापडणार नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, म्हणजे बघा, धनंजय आणि सुंदरी अगदी एकमेकांशीच असं नाही, पण एकूणच लग्नाविषयी उदासीन आहेत. त्यामुळे सगळी धडपड आपल्यालाच करायला लागेल. हो, ते आहेच. मला काय वाटतंय मंगलताई, म्हणजे बघा, आमच्या आरोचा वाढदिवस येतोय लवकरच. तसा घरीच साजरा करतो आम्ही वाढदिवस, पण यावर्षी त्यानिमित्ताने तुम्ही सगळे या ना आमच्याकडे. आमचे धनंजय ते काही आपण ह्यांच्याशी ओळख करून घेणार नाहीत.
पोलिसात असले ना तरी स्वभावाने जरा बुजरेच आहेत ते. हे अगदी बेस्ट बोललात बघा तुम्ही. आणि बड्डीच्या दिवशी वातावरण कसं असं आनंदात असते, म्हणजे हलकं फुलकं आणि सगळे असे मनमोकळेपणाने बोलतील बघा. अगदी. आणि दोन्ही कुटुंब एकत्र आली की पुढचं सगळं सोपं होत जाईल. खरंय, ठरलं मग. मग हे आपण असंच करूया. हो चल येतो आम्ही. या. एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरती आपल्याला कळेल काय करायचंय ते. मी येतो. एक मिनिट, आपण तुमच्या केस संदर्भात बोलूया. त्याच्यासाठी सगळं थांबला होतात ना. चला. अहो हे बघा, तुम्ही ऑलरेडी इतके डिस्टर्ब आहात. आपण नंतर परत कधीतरी बोलूया. नाही, इट्स ओके, इट्स ओके. ऑलरेडी खूप डिले झालाय, तर यापुढे नको. आपण बोलूया. बसा तुम्ही पण प्लीज. हॅव अ सीट. मला माहिती आहे मी आता जे तुम्हाला विचारणार आहे ते थोडं पर्सनल आहे, बट आय हॅव टू डू दिस. मला तुमच्या या आधीच्या सगळ्या डिटेल्स हव्यात, म्हणजे सगळ्या. मी आणि मैथिली आम्ही फंक्शनवरनं घरी येत होतो. रात्रीची वेळ होती आणि घाटाचा रस्ता होता. मैथिलीला घाटाचा रस्ता खूप आवडायचा. तिला असा प्रवास आवडायचा कारण तिला अगदी वर्दळीपासून दूर वाटायचं ते. डोंगराच्या कुशीतून जाताना ती नेहमी म्हणायची की जग किती सुंदर आहे. आभाळ अगदी अलगद खाली आलंय. पण त्या दिवशी आभाळ अंगावर माझ्या अंगावर पडलं. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला. आय लॉस्ट हर फॉरएव्हर. कॉलेजपासून आम्ही एकत्र होतो. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं, एकमेकांची साथ निभवायची ठरलं होतं आमचं. आरोहानंतर गोड मुलगी हवी होती. तिघांचं चौघं व्हायचं. आम्ही तिघांची दोघंच राहिलो.